जगदंबा नवरात्र उत्सव मंडळ अनंता बोत्रे आणि बोत्रे परिवार 31 वर्षापासून हे मंडळ अविरतपणे जपत आहे. हे मंडळ प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी सामाजिक पौराणिक देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतं. या अशातच यावर्षी भक्त प्रल्हाद हा यांत्रिक हालचाल असणारा देखावा पाहण्यासाठी मात्र आबालवृद्धांनी गर्दी केली असून या देखाव्याचे उद्घाटन माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनरावजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अधिकारी पदाधिकारी बोत्रे परिवारातील सर्व पाहुणे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस बबनदादा शिंदे यांच्या वतीनं देवीची आरती करण्यात आली आणि उद्घाटनाचं या ठिकाणी फीत कापण्यात आले आणि हा देखावा पाहण्यासाठी मात्र आबालवृद्धांनी गर्दी केलेलं सध्या दिसत आहे. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. जगदंबा नवरात्र महोत्सव हे गेली 31 वर्षापासून सामाजिक पौराणिक देखावा आणि यांत्रिक हालचाल या पद्धतीनं जे देखावा दाखवतं याकडे मात्र माढा तालुक्याचं लक्ष संपूर्ण लागलेलं आहे. परंतु यांत्रिक हालचालवरती हा जो भक्त प्रल्हादाचा शीन यावेळी केला जातो, यामुळे तरुणाई या ठिकाणी आणि जास्त करून खेडेगावातील लोक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित उभारलेले आहेत. यांची संकल्पना यासाठी लाभलेली आहे. खरं तर अनंत अण्णा बोत्रे यांची संकल्पना इथून 31 वर्षापूर्वी हे मंडळ स्थापन करण्यात आलं आणि त्याला दरवर्षी काही ना काहीतरी एक समाज उपयोगी संदेश देणारा देखावा तयार केला जातो. रणजित भैया, काय सांगाल की यावर्षी आपण काय या ठिकाणी डेकोरेशन जे दाखवण्यात आलेलं आहे? यावेळेस जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळ हे अतिशय उत्साहाने नवरात्र उत्सव सादर करीत आहे. यावर्षी नेहमीप्रमाणे जोश आहे आणि त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवतार हा एकूण 15 मिनिटाचा देखावा यांत्रिक हालचाल या रूपाने पौराणिक देखावा सादर केलेला आहे. तरी टेंभुर्णी परिसरातील सर्व भाविक भक्त आहेत त्यांनी या देखाव्याचा पाहून त्याचा आनंद स्वीकारावा, आनंद द्विगुणित करावा असं आमच्याकडून यावेळेस आवाहन होत आहे. साधारणतः बघितलं तर आपण सोशल मीडियावरती सगळे मोबाईलमध्ये आहेत, परंतु ह्या यांत्रिक हालचाल आणि हुबेहूब देखावे आहेत ते देखावे पाहण्यासाठी माढा तालुक्यातून किंवा आपल्या ग्रामीण भागातून किती लोक या ठिकाणी येत आहेत? या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 हजार लोक तिसऱ्या माळेपासून देखावा बघा येतात. त्याचप्रमाणे आज उद्घाटन झालेलं आहे. आजपासून तर भरपूर गर्दी आहे. या देखावा पाहण्यासाठी टेंभुर्णी परिसरातील पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी हा देखावा पाहायला फार मोठ्या प्रमाणात बाल आणि वृद्ध असे फार मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. ताई, काय सांगाल की आज सामाजिक पौराणिक देखावे आपण गेली 31 वर्ष तुमचे सासरे या ठिकाणी जपत आहे आणि त्याची परंपरा आपण या ठिकाणी नवीन पिढी पण जपत आहे आणि यांत्रिक हालचाल आणि हा देखावा भक्त प्रल्हादाचा कसा वाटतं आणि काय अनुभव होता आणि त्याचं मार्गदर्शन कुणाला लाभतं? गेली 31 वर्ष झालं आम्ही हा पौराणिक देखावा आम्ही सादर करतोय आणि यावर्षी आम्ही भक्त प्रल्हाद नरसिंहाचा जन्म आम्ही पौराणिक कथा दाखवलेली आहे आणि आमच्या सासूबाईंच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून आम्ही हा देखावा दरवर्षी सादर करतो आणि दरवर्षी पौराणिक कथा सादर करतो, जेणेकरून जे मुलांना आजकाल माहीत नाही पौराणिक कथा आपल्या त्यांना माहीत व्हावं, त्यांना गोडी लागावी म्हणून आम्ही हे सादर करतो. एकीकडे तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असताना सुद्धा हा देखावा पाहण्यासाठी मात्र खेडेगाव असेल किंवा आपलं टेंभुर्णी शहर यातील महिला असंख्य या ठिकाणी होतं. महिलांना एक काय संदेश देताल की यांत्रिक हालचाल आणि मनुष्याचा सजीव देखावा आणि निर्जीव देखावा यामध्ये काय फरक आहे? पंचक्रोशीतनं टेंभुर्णी नाहीतर टेंभुर्णीच्या बाहेरून पंचक्रोशीतनं महिला पौराणिक कथा किंवा हा देखावा बघायला येतात आणि मुलं हट्ट करतात की नाही आज देखावा बघायला जायचं, सारखं येत राहतात आणि आनंद होतो की बाबा मोबाईल TV थोडा कमी झाला आणि आता हे 9 दिवसात देखावा बघायला मुलांची आणि महिलांची गर्दी वाढते. तर खरं तर सामाजिक पौराणिक देखावे खरं तर एकीकडे कमी होत आहे. सोशल मीडियाचा वापर जास्त केला जातो आहे, परंतु या युगात सुद्धा अनंत बोत्रे असतील, त्यांची संपूर्ण फॅमिली असेल, हे मात्र या ठिकाणी जे सामाजिक पौराणिक देखावे आहेत ते जपत आहेत. अण्णा, यावर्षी आपण जो भक्त प्रल्हादाचा सीन या ठिकाणी जपलेला आहे, हा काय वाटतं की दरवर्षी हा जो आपण दरवर्षी एक सामाजिक संदेश म्हणून देतात, हा प्रत्येक दिवस लहान मुलांना आणि यांना मोबाईलचं वेड लागलेलं आहे, त्यातनं सुटका व्हावी एक 9 दिवसासाठी, त्यासाठी आम्ही हे पौराणिक देखावे सादर करतो. कारण का भावी पिढींना पुराणातल्या वस्तू ह्या प्रत्यक्ष दर्शनी झाल्याशी
त्यांच्या लक्षात येत नाहीत. तसेच आम्ही ह्या देखाव्याच्या नवरात्राच्या निमित्तानं लहान मुलासाठी बोटिंग क्लब चालू केलेला आहे. हां हां हां. आम्ही बाकी मिरवणुकावर किंवा याच्यावर फालतू खर्च न करता एक पंचक्रोशीत मोठ्या शहरामध्ये जाऊन हे देखावे जे लोक पाहतात त्याच धर्तीवर हा भव्य दिव्य देखावा तो पण आमच्या मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा अनंत बोत्रे यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या कल्पनेतून साकार होतो. तसं जर पाहिलं तर खरं तर यांत्रिक हालचाल हे खरं जिगरीचं काम आहे आणि आपण या ठिकाणी यांत्रिक पद्धतीनं जी हालचाल आहे ते हुबेहूब या ठिकाणी वाटत आहे. आणि या सर्वांचं आश्चर्य म्हणून एक पौराणिक सामाजिक जे कथा आहेत ज्या पौराणिक पारंपरिक चाललेल्या आहेत या कथा मात्र या ठिकाणी जगदंबा नवरात्र महोत्सव या ठिकाणी जपत आहे.